ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करण्याची मागणी. पावसाळी अधिवेशनात विषय मांडण्याचे आवाहन. ईश्वरपूर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रस्तावित करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करून तिची अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणीसाठी आज उरून ईश्वरपूर तहसील कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा विषय प्रभावीपणे मांडून शासनाकडून सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन या आंदोलनातून करण्यात आले. महाराष्ट्र शासनानं ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी सेवा व सुविधा विधेयक मंजूर केले असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मासिक सन्मानधन देण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र अनेक निवेदनं, पत्रव्यवहार आणि सातत्यानं पाठपुरावा करूनही अद्याप या संदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. सध्या राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिक वाढती महागाई, आरोग्यावरील खर्च आणि आर्थिक असुरक्षिततेचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सन्मानधन योजना ही केवळ आर्थिक मदत नसून ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्ण जीवनाची हमी ठरू शकते. 22 जूनपासून महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असल्याने या अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या भावना आणि अपेक्षांचा आदर राखत हा विषय प्राधान्याने मांडावा अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच शासनाने सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करून तिच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रमुख मागण्या: ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करावी, सन्मानधनाची रक्कम व पात्रता निकष जाहीर करावेत, योजनेच्या अंमलबजावणीची निश्चित तारीख जाहीर करावी, राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा. अशा अनेक मागण्या ज्येष्ठ नागरिकांनी मांडल्या आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात ज्येष्ठ नागरिकांचे योगदान अमूल्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानपूर्ण जीवनासाठी शासनाने तातडीनं सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचं सांगत लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय्य मागण्यांना बाचा फोडावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नमस्कार, मी अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान ज्येष्ठ नागरिकांचे राज्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील. आज आम्ही हे आंदोलन करण्याचं कारण 22 जून पासून आता आपलं अधिवेशन चालू होते. सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं आतापर्यंत, परंतु मागच्या आमदारकीचे इलेक्शन सुद्धा आम्हाला 3000 रुपये देण्याचे आश्वासन त्या प्रवीण दरेकर सारख्या गटनेत्यांनी सुद्धा आम्हाला दिलेलं आहे. परंतु आज तागायत त्यांचा शब्द त्याने पाळलेला नाही. तर आम्हाला त्यांना विनंती करायची आहे, सर ह्या ज्येष्ठांचा तुम्ही आशीर्वाद घेतला तर ती ज्येष्ठ तुम्हाला भरभरून आयुष्य देईल आणि यापुढे तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान सुद्धा या पदाला जाल, तर कृपया आम्हाला दिलेलं आश्वासन ती पाळावं ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. दुसरं असं, आम्ही आता आज हे लाक्षणिक उपोषण बसतोय. पाऊस पडतोय बघा, त्या महिला बघा, सर्वसामान्य माणसं प्रत्येक गावागावात नेतपत्र आल्यात की त्यांना काहीतरी अपेक्षा आहे की सरकार आपल्याला काहीतरी देईल. परंतु आता हे काही माणसं आमच्या यात निघून गेली या आशा करून तरी सुद्धा आतापर्यंत आम्हाला हे मिळालेलं नाही. तर मला सरकारला एक विनंती करायची आहे, सरकारनं आम्हाला त्या जे सन्मानधन देतो म्हणल्यात ते द्यावं. 15 जुलै 2025 ला एक विधेयक मांडलं गेलं विधान परिषद विधानसभेत की जे 7000 रुपये देण्याचं त्यात तरतूद होती. अशा काही 4-5 मागण्या होत्या. निदान आम्हाला त्या मागण्यातल्या ज्या केल्या त्याप्रमाणे तरी मंजूर त्यांनी द्यावी. नाहीतर आमचा एक नारा असा आहे, आतापर्यंत आम्ही, मला सांगा, 1500 रुपये महिलांना देऊ दे, त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. परंतु 1500 दिल्यावर त्यांनी एका वर्षात मतदान केलं. मग आम्ही 60 वर्ष मतदान करतोय. मग आम्हाला किती वेळा त्यांनी द्यायला पाहिजे? आम्हाला काय विसरले ते त्यांचे आई वडील नाहीत का? आजोबा आजी कोण नाहीत का? मग आम्हाला असं म्हणायचंय की सरकारनं आमची दक्षता घ्यावी. पण सरकारला आम्हाला एक इशारा द्यायचा आहे की आमची संख्या थोडी की नाही. ह्या देशात आमची संख्या जवळजवळ
20 कोटीच्या आसपास गेल्या. मला सांगा आता प्रत्येक सरकार देते बघा, तर ते परवा निवडून आलेलं सरकार, ते कोण हिरो निवडून आले, त्याने 8 ग्राम सोनं दिलं, ते 2000 दिलं, म्हणजे दिल्याशिवाय निवडून येत नाहीत ही निश्चित झाले. मग आम्हाला असं म्हणायचं आहे, आम्हाला जरी पेन्शन दिली, सन्मानधन दिलं, तर आमचं मत कुणाला जाणार आहे? तुम्हाला जाणार आहे. मग आता 20 कोटी जर मतदान ह्या लोकांचं, मला सांगा 20 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत, मग त्यांचा हिशोब केला तर त्यांची मुलं मतदान कोणाला करेल, मुलगी मतदान कोणाला करेल, सून कोणाला मतदान करेल? म्हणजे तसे बघितले आमचे 4 मतदान आहेत, 20 चौक 80 कोट मतदान होतील. म्हणून आमचा एकच नारा इथनं पुढे राहील. कारण आता 2029चं इलेक्शन आले देशाचं सुद्धा, तर आम्हाला एक त्यांना सांगायचं आहे, व्यक्तीला ना पार्टीला ना धर्माला ना जातीला आमचं मत आमच्या ह्या प्रस्तावाला, हो जो प्रस्ताव आहे, जे सरकार हे आमच्या प्रस्तावाला मंजूर करेल, आमच्या लोकांना सन्मानधन देईल, त्याच सरकारला आमचं मतदान राहील. त्याच्या इथं पुढे आम्ही मतदान बहिष्कार टाकण्यामध्ये त्याला मतदान न करता जे सरकार आम्हाला देईल त्याला मतदान करेल. दुसरी गोष्ट मला सांगा, आम्ही 60 वर्ष जगलोय, 60 वर्षापर्यंत आम्ही सरकारचे सगळे टॅक्स भरल्यात. बघा, इष्टीत बसलो तर आम्ही डिझेलचा टॅक्स दिलाय, रिक्षात बसलो तर पेट्रोलचा टॅक्स दिलाय, साधं बिस्किटच्या पुढे तर एखाद्या गरिबाने घेतलाय का नाही, ते सुद्धा जीएसटी आमचा गेलाय सर. मग मला सांगा, आपला देश तरुणाचा देश म्हटला जातो, मी तरुणांनी दिली कुणाला? मला सांगा, 18 वर्षापर्यंत सुद्धा आम्ही ह्या तरुणाला जगवले, वागवले, त्यानं सांभाळ केलाय, आणि मगच या देशालाही तरुण आम्ही दिलेले आहे. एवढं मोठं योगदान असताना ह्या ज्येष्ठांची अशी अवस्था, या अवस्थेकडे सरकारने लक्ष वेधावं म्हणून आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रत्येक जिल्ह्यातनं ही आज आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलो आहोत. सरकारने इकडे लक्ष द्यावं आणि ह्या गरिबांचा दुवा घ्यावा, या ज्येष्ठाचा दुवा घ्यावा, एवढंच मला म्हणायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि प्रकर्षाने तिने येणार हे आता अधिवेशन चालू आहे, आम्हाला हे घेण्याचं कारण असं आहे की आता अधिवेशन चालू आहे, आणि अधिवेशनात जर आमचा प्रश्न मांडला नाही, असं मगाशी मी सांगितलं, आम्हाला तुम्ही आश्वासन दिले 3000 देतो म्हणून, आणि आश्वासन देऊन सुद्धा तुम्ही माघारी फिरलात, आणि हे जर आम्हाला दिलं नसलं तर तुम्ही आई वडिलांची फसवणूक केली असा अर्थ होतो. म्हणून तुम्ही नसेल तर आम्हाला इथनं पुढं प्रत्येक आमदार आणि खासदार त्यांच्या दारात जाऊन झुणका भाकर खाल्ल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कृपया या सरकारने तिची नोंद घ्यावी आणि या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा, हेच मला त्यांना प्रकर्षाने जाणून सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.